नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पाठपुराव्यामधनं, यांच्या निधीमधनं उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर ची इमारत ही टोलेजंग उभी राहिलेली आहे. पण महत्त्वाचं सर्वात जे डायलिसिस आहे, डायलिसिस सेंटरसाठी रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर पोस्को आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीनं या ठिकाणी 3 डायलिसिस मशीन उपलब्ध झालेले आहेत. तर रोटरी क्लबचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव आणि काय सांगा. आमच्या रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेशजी कारले आहेत, माजी अध्यक्ष उद्धव चितळे आणि मी महेश महाजन प्रोजेक्ट लीडर आहे. मावळामध्ये बरेच पेशंट आहेत डायलिसिस लागणारे आणि बाहेर जर कुठं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करायचं म्हटलं तर जवळपास 2500 ते 3500 रुपये प्रत्येक डायलिसिसला खर्च असतो आणि बऱ्याच पेशंटना आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. एवढा खर्च ते करू शकत नाहीत. एक सुविधा आपल्या ससून रुग्णालयात आहे, पण ससून रुग्णालयाला एवढा लोड असतो की महिनाभर वेटिंग असतं. मग यांची खूप कुचंबणा होते, परिणामी मग ते अवॉइड करतात आणि त्याच्यातून पेशंट लवकर दगावतो. असं होऊ नये म्हणून आपले मावळचे आमदार सुनीलजी शेळके यांच्या डोक्यामध्ये ही एक कल्पना होती की मावळच्या लोकांच्यासाठी आपण या ठिकाणी डायलिसिसचं एक सेंटर उभा करावं. त्यांनी ती कल्पना आमच्यापुढं मांडली. आपल्या इकडे एक पोस्को म्हणून कोरियन कंपनी आहे, त्यांनी या बाबतीत फंडिंग करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आम्हीही याच्यामध्ये सहभाग घेतला आणि पोस्को आणि रोटरी यांच्यामार्फत आता हे आम्ही डायलिसिस सेंटरमधल्या 3 डायलिसिस मशीन आणि त्याचबरोबर या ठिकाणचा RO प्लॅन्ट असं या ठिकाणी डोनेट केलेलं आहे. आणि याच्यामध्ये बाकीचा आता म्हणजे हे मशीन्स टॉपमोस्ट क्वालिटीचे आहेत. मावळाच्या लोकांच्यासाठी ही खूप चांगली सुविधा होईल. मला एक सांगा की आपण साधारणतः एका दिवसात किती जण डायलिसिस एका मशीनवरती करतो? आपण जर 12 तासाचं सायकल जर घेतलं तर साधारण आपण 4 ते 5 पेशंट करू शकतो डेली एका मशीनवर. 4 साधारणतः 12 ते 15 पेशंट. आणि नाईट शिफ्ट जर ठेवली तर अजून जास्त होतील. तर अण्णा, आपल्या मावळ तालुक्यामधल्या डायलिसिसच्या रुग्णांना बाहेर जावं लागायचं आणि त्यांना पैसा मोजावा लागायचा होता. हा विचार करता या ठिकाणी 3 डायलिसिस मशीन उपलब्ध झालेले आहेत. याविषयी काय श्रेय यांना आहे, मला काहीच नाही आहे. त्यांनी कंपन्यांना रिक्वेस्ट केली, स्वतः 2 वर्षापासून फॉलोअप घेतला या सगळ्या युनिटला तयार करण्याकरता किंवा सेटअप बसवायला. त्यामुळं मी खरोखर रोटरी महेश दादा किंवा ज्या कंपनीने आपल्याला हातभार लावला, पोस्कोने लावला, मला वाटतं न्याय आहे ना तिथं, न्यायाने आणि त्यांचे अधिकारी आहेत, त्या सगळ्या टीमने याच्यामध्ये चांगली मदत केली. आता 3 डायलिसिस मशीन आहेत. जर आपल्याला अजून जर आपली डिमांड वाढली किंवा अजून जर आपल्याला वाटलं की अजून 1-2 मशीन पाहिजे, अजून इतर ठिकाणून सुद्धा रोटरी क्लब म्हणले की आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊन मशीन उपलब्ध करायचा प्रयत्न करू. साधारण 3 आणि 2 5 ते 6 बेड या ठिकाणी व्यवस्थित सुटसुटीतपणाने बसतील अशा पद्धतीने हा संपूर्ण एरिया आपण त्यांना दिलेला आहे. तर या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक आहेत. मॅडम, ह्या जी डायलिसिस आहे, या डायलिसिसची जी इतर ठिकाणी फी किती असते आणि आपल्याकडे कशा पद्धतीनं सुविधा असेल? सध्या डायलिसिससाठी आपल्याकडे पूर्णपणे फ्री म्हणजे मोफत उपचार दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारची फी रुग्णांकडून आकारली जाणार नाही आहे. डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस रिएजंट आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपले वरिष्ठ कार्यालयाकडून प्रोव्हाइड होणार आहेत आणि रुग्णांसाठी कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाही आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यातल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा आणि डायलिसिससाठी प्रायव्हेटमध्ये पैसे रुग्णांचे खर्च होणार नाहीत आणि मॅक्झिमम आम्ही लोकांना इथे सुविधा देऊ शकू, याप्रमाणे आम्ही इथे कार्यान्वित होत आहोत लवकरच. मॅडम, उपजिल्हा रुग्णालय आहे, तर इथं कोणकोणत्या सुविधा आहेत की आता पूर्वी शवविच्छेदन करायचं म्हणलं की तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला लागायचं, तर आता इथं कोणकोणत्या अत्याधुनिक सुविधा आलेल्या आहेत? उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्वी ज्या होत्या त्याच्यापेक्षाही नवीन अनेक सुविधा आलेल्या आहेत. आत्ता उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस युनिट कार्यान्वित होतं आहे. लहान मुलांचं जे ICU आहे, NBSU म्हणजे नवजात बालक स्थिरीकरण विभाग, हा कार्यान्वित होत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी मशीन जे आत्तापर्यंत आपल्याकडे अवेलेबल नव्हतं ते लवकरच येत आहे. त्याबरोबर CT स्कॅन मशीनची पण प्रोव्हिजन आपण लवकरच भविष्यामध्ये करत आहोत. त्याच्याबरोबरच ब्लड स्टोरेज युनिट म्हणजे ब्लड संकलन केंद्र आपण इथे कार्यान्वित करत आहोत. तर त्याप्रमाणे आपण इथे जर एखाद्या पेशंटला ब्लड एकदम कमी असेल तर आपण वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवणं, तिथे जाणं येणं आणि काही
गोष्टींमध्ये जर गरोदर माता असेल तर मग ते प्रॉब्लेम होत होते, समस्या होत होते. त्याच्याप्रमाणे आपण ब्लड स्टोरेज युनिट ठेवलं आहे, तर त्यासाठी आपण ते पण कार्यान्वित करत आहोत. ती एक नवीन सुविधा होत आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर इथे येत आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये बऱ्याच सगळ्या हायर सर्जरीज पण आपण परफॉर्म करून लवकरच 4 ऑपरेशन थिएटरपैकी आपले 2 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कार्यान्वित होत आहेत लवकरच. त्याच्यासोबतच आपल्याला सेकंड आणि थर्ड फ्लोअरमध्ये बाकीच्या अनेक सुविधा जसे की कॅन्सर युनिट आणि गव्हर्नमेंटकडून आपल्याला एक ट्रूनेट नावाचं मशीन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये थुंकी तपासणी हे मशीन तळेगावमध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये कुठे दुसरीकडे नाही आहे. तर हे आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. ती ट्रूनेट नावाचं मशीन आहे. स्पुटम तपासणी जलद होते आणि अगदी ॲक्युरसी आहे त्याच्यामध्ये. तर ते आपलं ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे आणि ती सुविधा आपण देत आहोत. ॲडल्ट BCG वॅक्सिनेशन आपण प्रोव्हाइड करत आहोत. आठवड्यातून 1 दिवस आपण रुग्णांना ॲडल्ट BCG लस आपण चालू केलेली आहे. तर ह्या पण नवीन सुविधा आपण ॲड केलेल्या आहेत. तसेच आपल्या जुन्या सगळ्या सुविधा जसे की आपण कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात इथून जास्त होईल. बिनटाक्याच्या पण शस्त्रक्रिया इथून पुढे जास्त होतील. डिलिव्हरीजचे काउंट्स वाढतील आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपण लसीकरण विभाग असो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण कार्यान्वित म्हणजे एक्सरे आणि प्रयोगशाळा या सगळ्या गोष्टी आपल्या जुन्या आहेत त्या पण अजून मॉडिफाय करून जास्त प्रमाणात लोकांना लाभ करून देण्यात येतात. मॅडम, महामार्ग, रेल्वे यामुळं जखमींची संख्या, अपघातातील जखमींची संख्या वाढत असते. या अतितातडीचा जखमींसाठीचा विभाग याविषयी काय सांगा? उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे. त्याच्यासोबतच 20 बेडचं आपलं ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित होतं आहे. ट्रॉमा केअर युनिटमध्ये आपला जे हायवेला टच हॉस्पिटल आलेलं आहे त्याप्रमाणे अपघात विभागात तातडीची सेवा आपण कार्यान्वित करतो आहे. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी कॅज्युअल्टी आहे, जे अपघातग्रस्त रुग्ण आहेत त्यांना तातडीने उपचार मिळतील आणि त्यांची पुढे ऑपरेशन आणि संदर्भ सेवा किंवा ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या तात्काळ प्रोव्हाइड केल्या जातील या बाबतीत आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आपल्या ह्या उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर यांचा टायमिंग म्हणजे काय, असं काही विशिष्ट टायमिंग आहे का? 24 आवर्स हा दवाखाना खुला राहतो? दवाखाना तातडीच्या सेवेसाठी 24 तास खुला राहणार आहे, परंतु OPD आवर्स याचे एक ठराविक टाईम आहे. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत आपले OPD आवर्स रन होणार आहेत. पण तातडीची सेवा असेल किंवा एमर्जन्सी पेशंटसाठी 24 तास हा दवाखाना खुला राहील. बरं मॅडम, आपलं नाव? मी डॉक्टर वर्षा पाटील, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळकानी. तर या उपजिल्हा रुग्णालयाला डायलिसिस सेंटर हे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकाराने आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने पोस्को कंपनीच्या वतीनं ह्या 3 मशीन देण्यात आलेल्या आहे. रुग्णांना लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस आहे. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी येऊन डायलिसिस पेशंट असतील तर इतरत्र जाण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालय कानेमावळ या ठिकाणी यावं असं हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. की एकदम सुसज्ज अशी ही टोलेजंग इमारत आहे आणि या इमारतीमध्ये गुरुवार दिनांक 19 सप्टेंबरपासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे.